विनायक राऊत, मी मगाशी म्हटलं ना, विनायक राऊत हे कोकणातल्या विकासातला विनायक नाही, ते खलनायक आहे. कारण जे प्रकल्प आले त्याला आडवं जाण्याचं काम या महाशयाने केलेलं आहे. कुठलाही प्रकल्प आणा की हे खासदार आडवे, मग सीवर्ल्डचा प्रकल्प आणा हे खासदार, रिफायनरी आणा हे आडवे, इलेक्ट्रिसिटीचा पाण्यावरनं निर्माण होणारा हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा आणा हे आडवे, मुंबई गोवा हायवेचं काम राहिलं बाजूला, टोल घेण्यासाठी यांची धावपळ, टोलचं कंत्राट घ्यायला हे पहिले. म्हणून अनेक विकास प्रकल्पामध्ये, कोकण विकासामध्ये आडवा येणारा या खासदाराला 2024ला जेव्हा उभा राहील तेव्हा तुम्ही सगळ्या जनतेने आडवं करा, असं आमचं म्हणणं आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.